ज्यांनी आपल्याला समुद्रात बुडताना एकटं सोडलेलं असतं त्याला काहीच अधिकार नाही आपण किनाऱ्यावर कसं पोहोचलो हे विचारण्याचा. नमस्कार मित्रांनो, ज्यांनी आपल्याला समुद्रात बुडताना एकटं सोडलं असतं त्यांना आपल्या किनाऱ्यावर कसं पोहोचलो हे विचारण्याचा काहीच अधिकार नसतो. ही गोष्ट फक्त एक वाक्य नाही तर आयुष्याचा अत्यंत कठोर आणि वास्तव धडा आहे. आयुष्यात असे अनेक क्षण येतात जेव्हा आपण पूर्णपणे तुटलेलो असतो, मनाने हरलेलो असतो आणि त्यावेळी आपल्याला कोणाची तरी साथ, कोणाचा तरी हात, कोणाचा तरी आधार हवा असतो. पण खरी परीक्षा तेव्हाच होते जेव्हा त्या कठीण क्षणी आपल्याला सोडून जाणारे लोक आपल्या भोवती असतात. ते लोक जे आपल्या आनंदात सहभागी होतात, आपल्या यशात हसतात, पण जेव्हा आपण अडचणीत असतो तेव्हा मात्र दूर निघून जातात. त्या क्षणी आपल्याला जाणवतं की आपलं खरं कोण आहे आणि फक्त नावापुरतं कोण आहे. समुद्रात बुडण्याची वेळ म्हणजे आयुष्यातील ती अवस्था जिथे सर्व काही संपल्यासारखं वाटतं. परिस्थिती आपल्या विरोधात असते, लोकांच्या बोलण्याने मन जखमी होतं, अपयश आपल्या मागे लागतं आणि विश्वासघात मनाला खूप खोलवर दुखावतो. अशा वेळी जे लोक आपल्याला सोडून जातात ते खरं तर आपल्याला एक मोठा धडा देऊन जातात. स्वतःवर विश्वास ठेवायला शिका, कारण शेवटी त्या समुद्रातून बाहेर काढायला कोणीच येत नाही. आपल्यालाच पोहायला शिकावं लागतं, आपल्यालाच संघर्ष करावा लागतो आणि आपल्यालाच किनाऱ्यावर पोहोचायचं असतं. जेव्हा आपण त्या कठीण परिस्थितीतून बाहेर पडतो, स्वतःच्या बळावर उभं राहतो आणि पुन्हा आयुष्य जगायला सुरुवात करतो, तेव्हा अचानक तेच लोक परत येतात. ते विचारतात, कसं जमलं तुला, तू इतका मजबूत कसा झालास, तू हे सगळं कसं केलंस. पण खरं सांगायचं तर त्यांना उत्तर देण्याची गरजच नसते, कारण ज्यांनी आपल्याला बुडताना पाहिलं आणि मदत केली नाही त्यांना आपल्या संघर्षाची किंमत कधीच कळणार नाही. त्यांना आपल्या जखमांची खोली समजणार नाही आणि आपल्या प्रयत्नांची ताकदही कळणार नाही. आपण किनाऱ्यावर कसे पोहोचलो हे फक्त आपल्यालाच माहीत असतं. त्या प्रत्येक क्षणात आपण किती वेळा हार मानायचा विचार केला, किती वेळा डोळ्यात पाणी आलं, किती वेळा स्वतःला सावरावं लागलं, हे सगळं फक्त आपणच अनुभवलेलं असतं. आणि म्हणूनच त्या प्रवासाची किंमतही फक्त आपल्यालाच माहीत असते. जे लोक त्या प्रवासात नव्हते त्यांना त्या गोष्टी जाणून घेण्याचा अधिकार नाही. पण या सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी, द्वेष किंवा राग मनात ठेवू नका. ज्यांनी साथ सोडली त्यांच्याबद्दल मनात कटुता ठेवून काहीच मिळत नाही. उलट त्यांना धन्यवाद द्या, कारण त्यांनीच आपल्याला शिकवलं की कोणावर अवलंबून राहायचं नाही, स्वतःची ताकद ओळखायची आणि आयुष्यात कोणावर विश्वास ठेवायचा हे नीट समजून घ्यायचं. त्यांनी आपल्याला एकटं सोडलं, पण त्या एकटेपणातच आपण स्वतःला शोधलं, स्वतःची किंमत ओळखली आणि स्वतःचं आयुष्य घडवायला सुरुवात केली. आयुष्यात पुढे जाताना अशा लोकांकडे पुन्हा वळून पाहण्याची गरज नाही, कारण जे लोक तुमच्या वाईट काळात तुमच्यासोबत नव्हते ते तुमच्या चांगल्या काळात असण्यास पात्र नाहीत. तुम्ही जेव्हा खाली होता तेव्हा ज्यांनी तुमचा हात सोडला ते तुम्ही वर गेल्यावर तुमचा हात पकडण्याचा अधिकार गमावतात. आणि म्हणूनच स्वतःच्या प्रवासाचा अभिमान बाळगा, कारण तुम्ही जे काही मिळवलं आहे ते तुमच्या मेहनतीने, तुमच्या ध्येयाने आणि तुमच्या जिद्दीने मिळवलं आहे. या जगात प्रत्येकाला तुमची कहाणी ऐकायची असते, पण खूप कमी लोकांना तुमच्या वेदना समजून घ्यायच्या असतात. म्हणूनच प्रत्येकाला आपली कथा सांगत बसू नका. तुमचं काम, तुमचं यश आणि तुमची प्रगतीच तुमची खरी ओळख बनू द्या. जे लोक खरंच तुमच्यावर प्रेम करतात ते तुमच्यासोबत प्रत्येक परिस्थितीत उभे राहतात. त्यांनाच तुमच्या आयुष्यात स्थान द्या. शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आयुष्याच्या समुद्रात प्रत्येकाला कधी ना कधी एकटं पोहावं लागतं. त्यावेळी कोणीतरी सोबत असेल तर ते नशीब, आणि नसतील तर ती तुमची ताकद बनते. त्यामुळे कधीच कोणावर पूर्णपणे अवलंबून राहू नका. स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःची किंमत ओळखा आणि कोणत्याही परिस्थितीत स्वतःला हरवू देऊ नका. ज्यांनी तुम्हाला बुडताना सोडलं त्यांना तुमच्या किनाऱ्यावर पोहोचण्याची कथा विचारण्याचा अधिकार नाही, पण तुम्हाला मात्र तुमच्या प्रत्येक संघर्षाचा अभिमान बाळगण्याचा पूर्ण अधिकार आहे. कारण तुम्ही हरले नाही, तुम्ही थांबले नाही, तुम्ही स्वतःला उभं केलं आणि हेच तुमचं खरं यश आहे. तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला हे विचार आवडले असेल. असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.